नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हे जे बावळट माझ्या बाजूला फ्रेम मध्ये दिसतंय ना, मूर्ख, याचं नाव आहे बिलावल भुत्तो. हा बेनझीर भुत्तो आणि आसिफ जरदारी यांचं कार्ट हे, आणि जुल्फिकार अली भुत्तो यांचा हा नातू मुर्तजा भुत्तो आणि मुझफ्फर भुत्तो हे दोघं याचे मामा. हे सांगायचं सगळं कारण असं की हे बावळट पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये भाषण करताना असं बोललंय. तुम्ही ते काय बोलले ते ऐका आधी. कौन रात के अंधेरे में हमले करते हैं? चोर रात के अंधेरे में हमले करते हैं, बुज़दिल रात के अंधेरे में हमले करते हैं. अगर उनमें हिम्मत होता तो वो दिन में आके ऐलाने जंग करते हैं. मग त्याचं भाषण ऐकल्यानंतर माझ्या मनात असं आलं की बेनझीरच बोलतेय, बेनझीर भुत्तोच बोलतेय चोगून, असं मला पहिल्यांदा वाटलं. इतकं बायलं, त्यात काय वाईट आहे असातला माझा भाग नाहीये, पण हा येडा भारताच्या लष्कराला बुजदिल म्हणतो. आणि भारतातले राजकीय नेते याला उत्तर देतील की नाही मला माहित नाही. आणि हा राजकारणात आहे, यांनी मोदींवर टीका करावी, मोदींनी याच्यावर टीका करावी, आम्हाला काही फरक पडत नाही. पण भारताच्या लष्कराला, भारताच्या सैन्याच्या शौर्याला आणि भारताच्या सैन्याच्या अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या गोष्टीला हे बावळट बुजदिली म्हणतंय, डरपोकपणा म्हणतंय, घाबरटपणा म्हणतंय. म्हणून मुद्दाम याला, आणि याचा बाप जिवंत आहे, या दोघांना कळावं यासाठी म्हणून हे मुद्दाम, हे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे की हे काय पार्श्वभूमी यांच्या बावळटांची आहे. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोहम्मद अली जिना आणि लियाकत अली खान या दोन, लियाकत अली हे पंतप्रधान होते पाकिस्तानचे पहिले नियुक्त केलेले, निवडून आलेले नाही, नियुक्त केलेले पंतप्रधान, यांनी कबायली पठाण यांच्या टोळ्या काश्मीरमध्ये घुसवल्या आणि भारतावरती हल्ला करून काश्मीर ताब्यात घेण्याचा, बळकावण्याचा प्रयत्न केला. तर कबायली पठाणांच्या आडून हा जो सगळा प्रकार केला याला बावळटा म्हणतात. याला याच्यासाठी सांगतोय, याला म्हणतात बुजदिली. त्याच्यानंतर 1965 साली ऑपरेशन जिब्राल्टर हे पाकिस्तानचे त्यावेळेचे जे लष्कर प्रमुख होते आणि पाकिस्तानचे प्रमुखही होते, त्यांनी ते त्यावेळेला जाहीर केलं. अयूब खान त्यांचं नाव, अयूब खाननी ते ऑपरेशन जिब्राल्टर जाहीर केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिले पश्तून भाषा बोलणारी लोक ही काश्मीरमध्ये घुसवली आणि त्यांना असं सांगितलं की काश्मीरमध्ये घुसून त्यांच्या मार्फत उठाव करायचा आणि जनतेचा उठाव करायचा आणि आतूनच भारतामध्ये हल्ला करायचा. पुन्हा इतके बावळट हे सगळेच की हे जे अयूब खाननी सांगितलं, तर पश्तून भाषा ही काश्मीरमध्ये बोललीच जात नाही. त्यामुळे काश्मीरमध्ये पाऊल टाकण्याच्या पहिल्या तासाला हे बाहेरचे कोणतरी आलेले हे ओळखू आलं आणि काश्मीरी लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा यांचा प्रतिकार करायला आणि यांना हुसकायला सुरुवात केली. आणि मग भारतीय लष्कराने याच्यावरती हल्ला केला, यांच्या सशस्त्र हल्ल्यावरती. याचं नाव होतं ऑपरेशन जिब्राल्टर. हे या बावळ्याला माहीत नसेल कदाचित. त्याच्यानंतर 71 साली बांगलादेशमध्ये मागणी होत होती, कारण मुळामध्ये, आणि हे आपल्या भारतातल्या मूर्ख राजकारण्यांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे की धर्माच्या आधारावरती पाकिस्तानची निर्मिती झाली. पण धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर ज्या वेळेला जिनांनी हे सांगितलं की पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दूच असेल, स्वतः जिनांना उर्दू येत नव्हती, पण जिनांनी असं सांगितलं की उर्दू ही राष्ट्रीय भाषा असेल. आणि मग 6 महिन्यात पाकिस्तान वेगळा झाल्याच्या 6 महिन्यामध्ये बांगलादेशामध्ये भाषिक अस्मितेसाठी आंदोलन सुरू झालं. हे आपल्या बावळटांसाठी मी यासाठी सांगतो हा धडा की धर्माच्या आधारावर देशाची निर्मिती होणं आणि नंतर भाषेच्या आधारावरती तो तुटला, हा भारताच्या शेजारी राष्ट्रामधला इतिहास आहे. आणि या आपल्या देशातल्या मूर्खांना एकाच वेळी देशामध्ये धर्माची पण सक्ती करायची आणि भाषेची पण सक्ती करायची आहे. आपले बावळट हे असेच आहेत, भाजप आणि RSS वाले. पण हा इतिहास आणि हे चिरडून टाकायचं
म्हणजे बांगलादेशामधली पूर्व पाकिस्तानामधलं आंदोलन हे चिरडून टाकायचं म्हणून त्यावेळेचा लष्कर प्रमुख आणि राष्ट्रप्रमुख असलेल्या याह्या खाननी त्यावेळेला बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांच्या हत्या केल्या, विद्यापीठांमध्ये घुसून हत्या केल्या, प्रोफेसर्सच्या हत्या केल्या, तिथले जे इंटेलेक्च्युअल्स होते त्या इंटेलेक्च्युअल्सच्या हत्या केल्या, महिलांवरती बलात्कार केले, बंगाली भाषा बोलणाऱ्या मुस्लिम महिलांवरती बलात्कार केले, लक्षावधी बलात्कार केले. आणि त्याचे परिणाम हा झाला की बांगलादेश हा वेगळा झाला. युद्ध झालं 71चं. भारतानेच बांगलादेशचा जन्म घातला. पण या बावळ्याला माहित नसेल की असं विद्यार्थ्यांना चिरडून टाकणं, असं इंटेलेक्च्युअल्सला मारून टाकणं किंवा महिलांवरती बलात्कार करणं याला बुजदिली म्हणतात. ही झाली बुजदिली पाकिस्तानची. भारताच्या लष्करावर बोलतो हा दिवाळखोर. 98-99ला कारगिलमध्ये काय झालं? ज्या वेळेला हिवाळा आला, बर्फ पडायला लागला की दोन्ही लष्करं मागे हटायची लाईन ऑफ कंट्रोल पासून, ते यांनी तिथं ऑलरेडी ही माणसं पाठवली, पाकिस्तानी लष्कराची माणसं पाठवली तिथल्या स्थानिक लोकांच्या वेशामध्ये. आणि नंतर ज्यावेळेला कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेला लक्षात आलं की हे सगळे पाकिस्तानचे आर्मी ऑफिसर्स होते जे तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी आले होते. ही बुजदिली आहे बावळ्या, याच्यासाठी सांगतोय. ही 99 पर्यंत तुम्ही बुजदिली केली. आता हे तर सोडाच, पाकिस्तानच्या जन्मापासून सौदी अरेबियाने भीक दिली, दरवर्षी भीक दिली. कधी पेट्रोल डिझेल फुकट दिलं, कधी पेट्रोल डिझेलचे पैसे वळते करून घेतले, नकार देऊन टाकला, कधी डॉलर्स त्यांना दिले, आर्थिक मदत दिली, हजारो लाखो कोटी रुपयाचे डॉलर्स दिले पाकिस्तानला सौदी अरेबियाने. पाकिस्तानमध्ये शिक्षण संस्था उघडून दिल्या, एअरपोर्ट बांधून दिले. सौदी अरेबियाची भीक हे भिकारडे दरवर्षी घेत होते. आणि सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये ज्या वेळेला वाद निर्माण झाला त्यावेळेला सौदी अरेबियाची अपेक्षा होती की एक सशक्त मुस्लिम आर्मी असलेलं हा देश सौदी अरेबियाला पाठिंबा देईल. त्यावेळेला पाकिस्तानने सांगितलं की हे दोन्ही आमच्यासाठी समान आहेत कारण दोन्ही मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यावेळेला सौदी अरेबियाची बाजू घेतली नाही. त्याला बुजदिली म्हणतात. ज्यांनी तुम्हाला उपाशी असताना पोट भरलं तुमचं, म्हणजे असतात मुस्लिम ब्रदर ज्याला म्हटलं जातं, ब्रदरहुड. हो, येमेन मुस्लिम राष्ट्र होतं, सौदी अरेबिया मुस्लिम राष्ट्र होतं, पण याला ब्रदरहुड म्हणत नाही. 10 भाऊ असतील पण संकटाच्या वेळी जो भाऊ उभा राहतो त्याचंच महत्व जास्त असायला पाहिजे ना. येमेनला काय घेणं, यांचं काय वाकडं होतं का चांगलं होतं याच्याशी, पण यांचं वाईट होऊ नये म्हणून सतत सौदी अरेबियाने यांना मदत केली. त्यावेळेला यांना सौदी अरेबियाची बाजू घेता नाही आली. याला बुजदिली म्हणतात, डरपोकपणा म्हणतात. हे या मूर्खांनी लक्षात ठेवायला हवं. ज्या पाकिस्तानमध्ये 47 साली पाकिस्तान स्वतंत्र झाला, भारताच्या 1 दिवस आधी पाकिस्तानचं संविधान आलं 1973ला. आणि संविधान नसताना पाकिस्तानमधली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1971ला. भारताचं पहिलं संविधान 50ला आलं. पहिलं म्हणजे एकमेव. हे पाकिस्तानचं पहिलं म्हटलं कारण पाकिस्तानचं बदलत राहिलं. अगदी मुशर्रफनी सुद्धा कॅन्सल करून टाकलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींना बुजदिली म्हणतात. लियाकत अली हे जे मोहम्मद अली जिन्नांनी नेमलेले पंतप्रधान होते, त्यांची इस्लामाबादमध्ये एका बागेमध्ये हत्या करण्यात आली. आणि ज्या बागेमध्ये लियाकत अली खानची हत्या करण्यात आली त्याच बागेमध्ये या येड्याच्या आईची बेनजीर भुट्टोची पण हत्या करण्यात आली. आतंकवाद्यांकडूनच करण्यात आली. आणि लियाकत अली खानच्या हत्येमध्ये जे साक्षीदार होते त्यांच्याही हत्या झाल्या. बेनजीर भुट्टोच्या हत्येमध्ये जे साक्षीदार होते त्यांच्याही हत्या झाल्या. या दोन्ही केसमध्ये फोरेन्सिक एव्हिडन्स हा फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवून रस्ते धुवून टाकले गेले, पुरावे नष्ट केले गेले लष्कराकडून. सिव्हिलियन लिडरशिपचा, नागरी नेतृत्वाचा लष्कराने खून करणं याला बुजदिली म्हणतात. बावळ्या हा बिलावल. आणि हा भारताच्या लष्कराला सांगायला निघालाय. भारताच्या लष्कराने असं कधीही केलेलं नाही. त्यांनी कायम पॉलिटिकल लिडरशिप, सिव्हिलियन लिडरशिपचे आदेश मानलेले आहेत. कधीही
भारताच्या लष्कराकडून 78 वर्षात हे आजपर्यंत झालेलं नाही. हा भारताच्या एक दिवस आधी जन्माला आलेला देश. पहिल्यांदा अयूब खान 11 वर्ष फील्ड मार्शल लष्करशाही, त्याच्यानंतर याह्या खान 2 वर्ष लष्करशाही, त्याच्यानंतर जनरल झिया 11 वर्ष लष्करशाही, त्याच्यानंतर मुशर्रफ 10 वर्ष लष्करशाही. हे असे 35 वर्ष तर यांची लष्करशाहीमध्ये गेली. ही बुजदिली आहे. हा तुमच्या संविधानाचा कमकुवतपणा आहे. डरपोक बिलावल भुट्टो. हा खैबर पख्तूनवा, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर खैबर पख्तूनवा हा जो आता प्रांत उभा केलेला आहे, त्यांनी नाव दिलेलं आहे, म्हणजे या खैबर पख्तूनवा मधलं राज्य सरकार हे सरहद गांधींच्या खुदाई खिदमतगार या पक्षाचं निवडून आलं होतं. आणि यांच्या मुस्लिम लीगचे काय 5-7 आमदार निवडून आले होते. आणि खुदाई खिदमतगारच्या 200 पेक्षा जास्त सदस्यांचा जिनांच्या सांगण्यावरून खून करण्यात आला, गोळ्या घालून. आणि ते बरखास्त करून 5 आमदारांचं मुस्लिम लीगचं सरकार तिथं बनवलं. या बावळ्याचा जर अभ्यास नसेल ना, तर त्याच्याच देशातले इतिहासकार आहेत. इश्तियाक अहमद पाकिस्तानी लेखक आहेत, पाकिस्तानी प्राध्यापक आहेत. या इश्तियाक खाननी लिहिलेलं हे पुस्तक दिवट्याला म्हणावं वाच. जिन्ना हिज सक्सेसेस, फेल्युअर्स अँड रोल इन हिस्ट्री. आणि अत्यंत भयंकर टीका जिनांच्या फाळणीच्या मागणीपासून ते नंतरच्या सगळ्या कारभाराबद्दल ही इश्तियाक अहमद या जगप्रसिद्ध असलेल्या इतिहास तज्ञांनी केलेली. आमच्या नाशिकला पण ते येऊन गेले होते गेल्या वर्षी, 2 वर्षापूर्वी. मी भेटलो होतो त्यांना त्यावेळेला. हे या येड्याला म्हणावं वाच. सगळ्या कागदोपत्री पुराव्यांसह, पत्रव्यवहारासह हे पुस्तक आहे. हे बावळं वाचत नाही आणि भारतीय लष्कराला बुजदिल म्हणायला निघतो. बलोचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र कायमच होतं. पाकिस्ताननी 48 साली बलोचिस्तानवरती हल्ला करून ते ताब्यात घेतलं. आणि बलोचिस्तान मधली जेवढी मिनरल्स आहेत, जेवढी खनिज आहेत, जेवढी साधन संपत्ती आहे, ती सर्व उरलेला पाकिस्तान वापरतो. बलोचिस्तानची आजही अवस्था भिकाऱ्यासारखी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून तिथं बलोच नॅशनल आर्मी यांच्या विरोधात संघर्ष करते, स्वातंत्र्यासाठी करते. ही जे त्यांचं सगळं ओरबाडायचं, लुटायचं आणि त्यांना द्यायचं काहीच नाही. अक्षरशः अख्खा बलोचिस्तान हा प्रांत झोपडपट्टीपेक्षा वाईट अवस्थेमधला आहे. आणि तिथलंच ते ग्वादर पोर्ट हे आता चीनला देणं चालू आहे. म्हणून चीनच्या लोकांचे तिथं त्या ठिकाणी हल्ले त्यांच्यावरती केले जात आहेत. हा सांगतो भारताच्या लष्कराला हा बुजदिल म्हणतो. बांगलादेशामध्ये मुजीबुर रहमानांची ज्यावेळेला निवडणूक झाली 71 साली, त्यावेळेला पूर्व पाकिस्तानमधल्या मुजीबुर रहमान यांच्या पक्षाची, अवामी लीगची मेजॉरिटी आली. आणि मुजीबुर रहमान आता पाकिस्तानचे पंतप्रधान होतील का अशी भीती वाटली. तेव्हा यांच्या डरपोक बुजदिल याह्या खाननी त्याला तुरुंगात ठेवलं, यांच्याच. त्याच्यानंतर भारताने बांगलादेश निर्माण केला, मुजीबुर रहमान यांची सुटका केली. मलाही मागच्या एका भागामध्ये हे RSSचे मूर्ख विचारत होते की ते 93,000 सैनिक, मुजीबुर रहमान यांची सुटका करायची होती आणि जिनिव्हा कराराचं बंधन होतं भारतावर, म्हणून त्या 93,000 कैद्यांना सोडावं लागलं. आणि त्यांचा खर्च या वाजपेयींनी येड्यानी सोडला, माफ करून टाकला. या मुजीबुर रहमानला सोडलं. मुजीबुर रहमान नंतर बांगलादेशचे पंतप्रधान झाले, त्यांचाही खून झाला. तिथं लष्करी उठाव झाला. त्या लष्करी उठाव करणाऱ्या लष्कर प्रमुखाचं नाव सुद्धा झिया होतं. इकडे जनरल झिया होता, तिकडे पण जनरल झिया होता. आणि मुजीबुर रहमान यांचा खून केला. यांच्याकडे आलेल्या जनरल झियानी काय केलं? पाकिस्तानचा पहिला निवडून आलेला पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो याच्या विरोधामध्ये उठाव केला आणि जुल्फिकार अली भुट्टोला रावळपिंडीच्या तुरुंगात फाशी देऊन टाकलं. ही बुजदिली आहे. या लष्करशाहीची बुजदिली आहे, सिव्हिलियन डेमोक्रेसीच्या विरोधातली. डरपोक
तुमची परंपरा आहे डरपोक. इंग्रजांकडून तुम्हाला स्वातंत्र्य नाही मिळालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारतापासून तुम्ही वेगळे झालात. आणि कुठल्या याच्याबद्दल बोलता? आज पाकिस्तानमध्ये धर्म त्याग केला, धर्म बदलला तर हत्या केली जाते. अपोस्टसी ज्याला म्हणतात, डेथ फॉर अपोस्टसी, डेथ फॉर ब्लॅस्फेमी, म्हणजे धर्मावरती टीका केली, चिकित्सा केली तर फाशी दिलं जातं. ॲडल्टरी, काहीतरी दुसऱ्या कुठल्या तरी महिलेबरोबर किंवा पुरुषाबरोबर संबंध निर्माण झाले त्याच्यासाठी फाशी दिलं जातं. होमोसेक्शुअलिटी याच्यासाठी पाकिस्तानमध्ये फाशी दिलं जातं. जेंडर सॅग्रिगेशनसाठी फाशी दिलं जातं. एखाद्या महिलेवर जर का बलात्कार झाला आणि त्या बलात्कार झालेल्या महिलेकडे जर बलात्कार होतानाचे 5 आय विटनेस नसतील, पुरुष आय विटनेस नसतील, तर तिला फाशी दिलं जातं, त्या पीडितेला. आणि हा सांगतो भारतीय लष्कराला बुजदिल म्हणतो, हा टिनपाट. याच भारतीय लष्कराने तुझ्या देशाचे 2 तुकडे करून टाकले, 2 तुकडे. मेजॉरिटी लोकसंख्येचा पाकिस्तान, ईस्ट पूर्व पाकिस्तान हा वेगळा केला, ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला घातलं. फक्त म्हणजे जगाचा इतिहास नाही, जगाचा भूगोल सुद्धा भारतीय लष्कराने बदलून दाखवला. टिनपाट बिलावल भुत्तो. बुरखाने घातला तर पाकिस्तानमध्ये मारलं जातं. याला बुजदिली नाही म्हणणार का? आणि हा सांगतो, ही माझ्याकडे 40 पाकिस्तानमधल्या 40 राजकीय नेत्यांची यादी आहे. 40 ज्यांचे खून झाले, भारतातही झाले, यांच्याच सारखी धर्मांध मानसिकता असलेल्या या हिंदुत्ववादी संघटनांनी केले. महात्मा गांधींपासून सुरुवात केली, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश पर्यंत केले. पण 40 राजकीय नेते गुजरातमध्ये झाले, हरेन पंड्या झाला, असे झाले. पण 40 राष्ट्रीय स्तरावरच्या राजकीय नेत्यांच्या हत्या भारतामध्ये झाली. दीनदयाल उपाध्यायांची हत्या झाली, पण त्यांची हत्या जनसंघाच्याच बलराज मधोकांनी असं लिहून ठेवलं पुस्तकात. ते पुस्तकही आहे माझ्याकडे, किती अटल बिहारी वाजपेयी, नाना देशमुख आणि बाळासाहेब देवरसनी केली, त्यांच्याच विचारसरणीच्या. ही पाकिस्तानमध्ये झालेले आत्तापर्यंतच्या 24 पंतप्रधानांची यादी. 24 पंतप्रधान. या 24 मध्ये निवडून आलेले जुल्फिकार अली भुत्तो, त्याच्यानंतर बेनझीर भुत्तो, त्याच्यानंतर नवाज शरीफ, त्याच्यानंतर इम्रान खान आणि त्याच्यानंतर आता शहबाज शरीफ. या 24 जणांपैकी फक्त 5 पंतप्रधान निवडून आले. आता म्हणजे हे इम्रान खानचं मी बोललो म्हणून सांगतो. 22 एप्रिलला हा जो पहलगामचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर 7 मेला हे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं. याच्यामध्ये 22 एप्रिल ते 7 मे याच्यामध्ये बिलावल भुत्तो 3 मेचं हे तुझं पाक एमिरेट्स मिलिटरी हॉस्पिटल, या मिलिटरी हॉस्पिटलनी आर्मीच्या जनरल हेडक्वार्टर्सला रावलपिंडीमध्ये पत्र पाठवलं, रिपोर्ट पाठवला. मेडिकल इव्हॅल्युएशन समरी अँड डिस्चार्ज ऑथोरायझेशन पेंडिंग, सस्पेक्टेड सेक्शुअल असॉल्ट. पाकिस्तानच्या रावलपिंडीमधल्या तुरुंगात असलेला पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान, वयाची 75 क्रॉस झाली त्याच्या. या इम्रान खानवरती याच्या आतमध्ये, तुरुंगाच्या आतमध्ये एका आर्मीच्या मेजरनी लैंगिक अत्याचार केला. माजी पंतप्रधानावरती लष्कराच्या मेजरनी. ही पाकिस्तानमधल्या डॉनची बातमी पण आहे, ती बातमी पण दाखवतो शेजारी, फुल स्क्रीन बघा. अरे हा तुमचा देश रे बिलावल, आणि तू चाललाय भारतीय लष्कराबद्दल बोलायला. याचा बाप आसिफ अली झरदारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली किती वर्ष तुरुंगात होता. याचा बाप नवाज शरीफ पनामा पेपर्स मध्ये नाव आलं म्हणून तुरुंगात होता, त्याचा देश सोडून पळून जायला लागलं. बेनझीर भुत्तो याच्या आईला देश सोडून जावं लागलं, परत आली आणि तिचा खून झाला. हे भारताच्या लष्कराने कधीही केलेलं नाही.
आणि भारतातल्या मुस्लिमांनी सुद्धा कधी हे केलेलं नाही. ह्या सगळा बावळटपणा आणि धर्मांधपणा जो आहे ना मुस्लिमांचा, हा सगळा तिकडच आहे. आणि त्या धर्मांधतेपोटीच ते वेगळे झाले. भारतातला मुसलमान, राहिलेला मुसलमान हा धर्मांध नाही, कधीही नव्हता, कधीही नाही आणि कधीही नसेल. असे 2-4-5 उदाहरणं असतील कदाचित, पण ती 2-4-5 उदाहरणं आपल्याकडे पण आहेत ना. सावरकर आहे, गोळवलकर आहे, नथुराम गोडसे आहे, नारायण आपटे आहे, तो सारंग अकोलकर आहे, सनातनवाले आहेत. यांची तर मोठी यादी आहे. मग हे लिंचिंग करणारे सगळे आहेत. मुस्लिम्स अगेन्स्ट पार्टिशन. भारतामधले असे कोण कोण मुस्लिम लिडरशिप होती? हे नॉर्मल फॉन्टमध्ये जर करायला गेलं ना, हे अतिशय बारीक फॉन्ट मधलं आहे. हे कमीत कमी 500 पानाचं पुस्तक आहे. त्यांनी त्या वेळेला काय काय शायरी केलेली, फाळणीच्या विरोधात केलेल्या त्यांच्या कविता आहेत, त्यांच्या शायरी आहेत, त्यांच्या गझला आहेत. ही भारतीय मुसलमानांची परंपरा आहे आणि ही या बावळ्याला माहीत नसेल. आणि हा आता निघाला बायल्या आवाजात बोलणारा, भारताच्या लष्कराला बुजदिल म्हणायला निघाला. अरे आत्ता त्या डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरून जर का आमच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी सीजफायर मान्य नसतं केलं ना, तर भारतीय लष्कराने अजूनही दाखवून दिलं असतं भारतीय लष्कर काय आहे. पण आता आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून आणणार? ते धैर्य आडात असायला पाहिजे ना मुळात. आणि ते शिकवता येत नाही, ते जन्मतः अंगात धैर्य असावं लागतं. ते नाहीये आणि ते नाहीये म्हणून बसलंय प्रचार करत निवडणुकांचा बंगाल आणि बिहारमध्ये. आणि दुसऱ्या पक्षाची लोक पाठवले जगभरामध्ये. आणि याच्या पक्षाची एक बाई गेली, ती काय शर्मा, तिने बेल्जियम मध्ये गाणी म्हटली. इथं म्हणजे 28 नागरिकांचा खून झालाय, 29 नागरिक त्या सिंदूरमध्ये मेलेत. आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी म्हणून पाठवलेलं शिष्टमंडळ आणि ती गाणी म्हणून राहिली जेवणाच्या टेबलावर बसून. अय्याशी करण्यासाठी चाललेले आहेत. पण आमच्या राजकीय नेत्यांवर आम्ही टीका करू, आमच्या राजकीय नेत्यांवर तुम्ही टीका करा, राजकारणात आहात. आणि तुमच्या राजकीय नेत्यांवर आमचेही नेते टीका करतील. खबरदार, बिलावल भुत्तो सारख्या टिनपाटांनी भारतीय लष्कराबद्दल काही बोललं, खबरदार, अवकातीतच राहायचं. तुमचा अख्खा काला चिठ्ठा इतिहास जसा संघाचा आमच्याकडे तसा तुमचा पण आहे आमच्याकडे, सगळा बाहेर काढू. आणि म्हणून खरं तर या बिलावल भुत्तोच्या कॉमेंटला यांनी बडबड करून 2-3 दिवस झाले. याला भारताने उत्तर द्यायला हवं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींनी याच्यावर टीका केली परदेशात. बाकी भारतीय जनता पक्षाचा एकही दिवटा अजूनपर्यंत उभा राहिलेला नाही या बिलावल भुत्तोच्या अब्रूचे वाभाडे काढायला. हे बावळे याच्यावरती कॉमेडी होते, अख्ख्या पाकिस्तानमध्ये कॉमेडी शो चालतात याच्यावर. आणि हा चालला भारतीय लष्कराचं धैर्य ठरवायला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? याचा देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी धिक्कार करायला हवा आणि या निमित्ताने नागडं करून टाकलं पाहिजे या सगळ्या पाकिस्तानच्या इतिहासाला. अत्यंत बेईमान असा हा देश. सौदी अरेबियाशी बेईमानी केली, अमेरिकेशी बेईमानी केली, चीनशी पण बेईमानी करेल, कोणाशी बेईमानी नाही केली, अफगाणिस्तानची पण बेईमानी केली. असा हा बेईमान मनोवृत्तीचा देश आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही नक्की खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या निमित्ताने भारतीय लष्कराचा सन्मान टिकवण्याची जबाबदारी आपली आहे, या देशातल्या नागरिकांची. हे टिनपाट सत्तेमध्ये बसलेले राजकीय पक्ष ते नाही करणार. ही आपली जबाबदारी आहे या भारतीय लष्कराच्या सन्मानासाठी. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हा लाईक करायला सांगा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.
आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.